नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण मस्त जेवताना तोंडी लावण्यासाठी शेंगदाणा खोबऱ्याची चटणी कशी करायची ते पाहणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर त्यासाठी ते मी लसणाच्या 3 मोठ्या कांड्या घेतल्यात, ते सोलून घ्यायच्या. अर्धा चमचा लाल मिरची पावडर, 2 चमचे बेडगी मिरची पावडर, 1 वाटी भाजलेले शेंगदाणे. तर शेंगदाणे मध्यम आचेवर छान असे खरपूस भाजून घ्यायचे. 2 वाटी भाजलेलं सुकं खोबरं, चवीनुसार मीठ, त्याला झाकण लावून छान असं वाटून घ्यायचे. तर अशा पद्धतीने ते हे छान असं जाडसर वाटून झालेलं आहे. आता आपल्याला हे परतून घ्यायचे. तर तवा गरम करायला ठेवून त्यात थोडंसं तेल टाकायचं. आता तेल थोडंसं गरम झालं की लगेच वाटलेलं मिश्रण यामध्ये टाकायचं. आणि आता ही चटणी आपल्याला 1 ते 2 मिनिटं छान अशी परतून घ्यायची. गॅसची फ्लेम ही एकदम स्लो ठेवायची. तरी ते 4 ते 5 मिनिटं ही चटणी स्लो गॅसवर मस्त अशी परतून झाली आहे. आता गॅस बंद करायचा. जर तुम्हाला ही चटणी खरपूस हवी असेल तर गॅस बंद करून ही तव्यातच ठेवायची. अशा पद्धतीने सर्व बाजूने पसरवून ठेवायची. छान खरपूस. जर खरपूस नको असेल तर गॅस बंद करून ही चटणी लगेच दुसऱ्या भांड्यात काढून ठेवायची. आणि ते मस्त आपली ही चटणी तयार झाली आहे. तर मैत्रिणींनो, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत. धन्यवाद.